नमस्कार माझ्या प्रिय भगिनींनो आणि मित्रांनो. माहितीचा दिवा या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी खूप मोठी खुशखबर घेऊन आलेला आहे. कारण आज आपण लाडकी बहीण योजना संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचं आणि आनंदाची बातमी जाणून घेणार आहोत. 17वा आणि 18वा हप्ता एकत्र मिळणार का? 3,000 रुपये एकाच वेळी खात्यात जमा होणार का? 87 डिसेंबरच्या नवीन अपडेटमध्ये सरकारने नेमकं काय स्पष्ट केलं आहे? कोणत्या महिलांना हा फायदा मिळणार आणि कोणाला मिळणार नाही? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर आणि सोप्या भाषेत सांगणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लाडकी बहीण योजना म्हणजे काय? मित्रांनो, लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत थेट बँक खात्यात डीबीटी दिली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना आर्थिक आधार देणे, महिलांचे स्वावलंबन वाढवणे, घर खर्चात मदत होणे, महिलांचा सन्मान आणि सुरक्षितता वाढवणे. आज या योजनेचा लाभ लाखो महिला भगिनी घेत आहेत. आतापर्यंत किती हप्ते मिळाले? आतापर्यंत सरकारकडून 16 हप्त्यांचे पैसे बहुतांश महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. परंतु काही कारणांमुळे काही महिलांना वेळेवर हप्ता मिळाला नाही. काही महिलांचे खाते होल्डवर गेले. काहींचे KYC आधार लिंकिंग अपूर्ण होते. यामुळेच आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मोठी खुशखबर, 17वा आणि 18वा हप्ता एकत्र? मित्रांनो, 27 डिसेंबर 2025च्या ताज्या अपडेटनुसार सरकारकडून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 17वा आणि 18वा हप्ता एकत्र देण्याची शक्यता आहे. म्हणजेच 1,500 + 1,500 थेट 3,000 रुपये एकाच वेळी महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतात. ही बातमी ऐकून अनेक महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. हप्ते कधी मिळू शकतात? सरकारी सूत्रानुसार डिसेंबर अखेर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात टप्प्याटप्प्याने पैसे जमा होण्याची शक्यता आहे. मात्र सर्वांना एकाच दिवशी पैसे मिळतील असं नाही. बँक, जिल्हा आणि खात्याच्या स्थितीनुसार पैसे जमा होतील. कोणत्या महिलांना 3,000 रुपये मिळणार? हा फायदा खालील महिलांना मिळण्याची जास्त शक्यता आहे. ज्या महिलांना 17वा हप्ता मिळालेला नाही, ज्या महिलांचे खाते आधी होल्डवर होते आणि आता क्लिअर झाले आहे, ज्या महिलांचे आधार बँक लिंकिंग पूर्ण आहे, ज्या महिलांचे KYC अपडेट आहे, ज्या महिलांनी पात्रता अटी पूर्ण केल्या आहेत. कोणाला पैसे मिळणार नाहीत? मित्रांनो, सत्य सांगणं खूप महत्त्वाचं आहे. खालील कारणांमुळे काही महिलांना पैसे मिळणार नाहीत. आधार कार्ड बँकेशी लिंक नाही, बँक खाते बंद, निष्क्रिय आहे, चुकीची माहिती दिलेली आहे, अर्जात त्रुटी आहेत, अपात्र ठरणाऱ्या महिला. त्यामुळे अशा महिलांनी ताबडतोब दुरुस्ती करणं खूप गरजेचं आहे. पैसे आले की नाही कसं तपासायचं? तुमच्या खात्यात पैसे आले का हे तपासण्यासाठी बँक पासबुक अपडेट करा, बँकेचा SMS तपासा, DBT स्टेटस तपासा, तुमच्या बँक ॲपमध्ये लॉग इन करा. जर पैसे आले असतील तर तुम्हाला 1,500 किंवा 3,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येईल. पैसे आले नाहीत तर काय करायचं? जर पैसे आले नसतील तर घाबरू नका. खालील स्टेप्स फॉलो करा. 1. आधार बँक लिंक आहे का ते तपासा. 2. बँकेत KYC पूर्ण आहे का ते तपासा. 3. ग्रामसेवक CSC सेंटरला भेट द्या. 4. लाडकी बहीण योजना हेल्पलाईनवर तक्रार नोंदवा. 5. अधिकृत वेबसाईटवर अर्जाची स्थिती तपासा. अफवांपासून सावध रहा. मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर खूप अफवा पसरवल्या जात आहेत. आजच पैसे येणार, फक्त एका जिल्ह्याला पैसे मिळणार, योजना बंद होणार, अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त सरकारी अपडेट, अधिकृत घोषणा, विश्वासार्ह माहितीवरच भरोसा ठेवा. सरकारचा महिलांसाठी मोठा निर्णय. लाडकी बहीण योजना ही महिलांचा सन्मान, महिलांचा आधार, महिलांच्या भविष्यासाठीची योजना. सरकारकडून ही योजना पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत आहेत. महत्त्वाच्या सूचना. तुमचे सर्व कागदपत्र अपडेट ठेवा. बँक खाते ॲक्टिव्ह ठेवा. अफवांपासून दूर रहा.
अधिकृत अपडेटची वाट पहा. शेवटचे शब्द. माझ्या प्रिय भगिनींनो, आज आपण पाहिलं की 17वा आणि 18वा हप्ता एकत्र मिळण्याची मोठी शक्यता आहे. 3,000 रुपये एकाच वेळी खात्यात जमा होऊ शकतात. मात्र त्यासाठी तुमची सर्व माहिती बरोबर असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या बहिणींना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच खऱ्या, अचूक आणि सरकारी अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.